मला आता ते मी तिकडे साईटवर आले होते ना, ते मला ट्रिपल आर दिसलं. हे आर. ते काय फार इंटरेस्टिंग वाटलं मला. ते काय आहे? RRR म्हणजे ऍक्च्युली ते रिड्यूस, रिड्यूस, रिसायकल हां, आणि रियूज. रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. खूप छान कॉन्सेप्ट आहे हा. खूप सो छान आहे. आम्ही या RRR मधनं एवढंच लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही एक तर कचरा कमी करा. जो काय कचरा कराल तो आयदर तुम्ही रिसायकल करा किंवा रियूज करा, पण तुमची एन्व्हायरमेंट तुम्ही हेल्दी ठेवा. हा बेसिकली आमचा त्याच्या पाठचा कॉन्सेप्ट. हं. आता एक थोडासा एक असा सेन्सिटिव्ह विषय. म्हणजे कसं, की तुमच्या स्वतःच्या गाड्यांमध्ये तुम्ही कचरा हे करत नेलात. म्हणजे का तर ही पॅशन आहे आणि ती जी एक तळमळ आहे, की मला यावर काहीतरी करायचंय. त्या तळमळीमधनं माणूस एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत जाऊ शकतो ना. मग जेव्हा आपला विचार असा खूप मोठा होतो, की मला आज 2 घरं, 20 घरं, 200 घरं आणि 2,00,000 तेव्हा कुठेतरी आपल्याला फंड्स लागतात की नाही, की एवढी हे मशीन टाकायचं आणि अजून तुझे प्लॅन्स असतीलच ज्याच्याबद्दल आपण बोलूया. पण मग अशा वेळेला कसा काय हा निधी उभा राहिला? कारण मी एवढी मोठी व्हिजन मी बघितलंय ते केंद्र सोपं नाहीये ते आणि आता तू तिकडे कॅफे वगैरे पण काढणार आहेस. म्हणजे हो. लोकं येणार, छान झाडं-बिडं असं म्हणजे पर्यटन केंद्र आहे. तर ते मग ते हा कसं काय म्हणजे तुम्ही केलत हे? आता कसं असतं की तू म्हटलीस तसं की प्रत्येक ह्याच्यासाठी फंड्स लागतात. सुरुवातीला मी जसं म्हटलं तसं की 8 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ह्या प्रोजेक्टची सुरुवात केली तेव्हा तेव्हा लोकांनी मदत केली. तुमच्या खिशातले पण पैसे तुम्ही तेव्हा टाकले आम्ही असतील. आमच्या खिशातले हो. खूप पैसे त्याच्यात टाकलेले होते. म्हणजे आम्ही पर्सनल लोकांनी पण टाकलेले हो. होते. आम्ही डायरेक्टर लोकांनी पण आम्ही आमचे पैसे त्याच्यात टाकलेले होते. तुझ्यासारखे काही आमच्या मदतीला पण आमचे मित्र-मैत्रिणी सगळे पण ते आलेले होते. ओळखीच झालेलं होतं. ते ओळखीचे झाले. आता कसं झालं, ज्यावेळेला पहिल्यांदा सुरुवातीला असं होतं ना, की लोकांना विश्वासच नव्हता, की असं काय होऊ होऊ शकतं. शकतं. पण ज्यावेळेला आम्ही आता 5 वर्ष हे सस्टेन करून दाखवलं. हं. ते कसं असतं, की कुठलंही प्रोजेक्ट तुझं चालू झालं आणि ते प्रोजेक्ट जर तुझं 5 वर्ष मिनिमम चाललं, तर ते पुढे तर चालणार. ते पुढे चालणार ह्याची हं. लोकांना गॅरंटी येते. गॅरंटी होते. बरोबर. आता जेव्हा आम्ही 5 वर्ष हे प्रोजेक्ट व्यवस्थित चालून दाखवलं आणि नुसतं चालवलं नाही. चालवणं आणि वाढवणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. हं. मी 25 लोकांचा कचरा आणला, 2 रॅक पिकर्स बायकांना ठेवलं, तो सॅग्रिगेट केला, पाठवून दिलं आणि मी 5 वर्ष एवढंच काम करत राहिले. तर मी ते युनिट चालवते. पण जेव्हा आम्ही लोकांच्या पुढे गेलो तेव्हा सांगितलं, की बाबा पहिले 25 घरं होती. आता आमची 100 घरं झाली. हं, पहिले हं. 2 महिला होत्या. आता आमच्याकडे 4 महिला झाल्या. आता आम्ही 2,00,000 घरांपर्यंत गेलो. सो आमचा हा जो ग्राफ म्हणजे हं. एम्प्लॉयमेंटचा ग्राफ पण वाढतोय. त्या एम्प्लॉईड महिलांसाठी ज्यांना आम्ही नोकरी दिलेली आहे त्यांचं अपलिफ्टमेंट पण हो, करतोय. हो. परत आता आमचे जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत त्यांची संख्या वाढत चालली आहे. आमच्या कचऱ्याची क्वांटिटी वाढत चालली. हे जेव्हा लोकांना वाढायला लागलं, तेव्हा कुठेतरी कॉन्फिडन्स बिल्ड झाला. हं. आणि हा कॉन्फिडन्स जेव्हा बिल्ड झाला ना, तेव्हा आता आम्ही CSR साठी जायला लागलो. हो, म्हणजे हो. मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या हे CSRमध्ये येतं का गं? म्हणजे मी का हे सगळे सांगते प्रेक्षकांसाठी, की आपण नुसतं ऐकतो CSR आणि अशा वेळेला आपल्याला वाटतं, की काय बरं म्हणजे मोठ्या कंपन्या, छोट्या कंपन्या आता मला वाटतं CSR कंपल्सरी झालाय काही आता पर्सेंटेज CSR ऑफ युअर हो. रेव्हेन्यू असा. तर मग अशा वेळेला तुमचं CSR आहे म्हणजे त्याला हो, हो. नक्कीच अप्रूव्ड आम्हाला आहे. CSR म्हणजे मिळतो. जर कोणाला असं वाटलं, की नाही हे खूप छान कार्य करत आहे आणि खरं म्हणजे हे कार्य आहे ना, म्हणजे तू तर तुझं आयुष्य झोकून दिलेलं आहेस. आज एखादं असेल, की ज्याला खूप वाटतं या विषयावर, पण मी वेळ देऊ शकत नाहीये. मग मी अशा वेळेला काही जर मदत केली आणि माझ्या CSRमध्ये येत असेल, तर तुम्ही हे अगदी आनंदाने स्वीकाराल, नक्कीच, नाही का? नक्कीच, नक्कीच स्वीकारा. आणि मी म्हटलं तसं, की आता जे आमचं प्रोजेक्ट चालतं ना, ते सगळं CSR फंडिंगमधनंच चालू आहे. किंवा हां. आता ह्या 2 गाड्या ज्या आम्ही व्हेइकल्स घेतल्या, त्या त्याच्यासाठी पण CSR आम्हाला मधनं. CSR फंडिंग मिळालं. हं. किंवा ह्या महिलांसाठी पण आम्ही आता मी तुला म्हटलं, की आता कसं असतं, मी तुला म्हटलं, की आम्ही इलेक्ट्रिसिटी दिली, आम्ही कनेक्शन दिलं. ते पण हे जे आम्ही दिलेलं असतं त्याच्यापाठी कोणाचा तरी पैसा लागलेला असतो. मग हा पैसा कोणाचा आहे? तर हा CSR फंडमधनंच आलेला पैसा आहे. आणि हे आमचं प्रोजेक्ट पूर्णपणे CSR मध्ये बसणारं प्रोजेक्ट आहे.
त्यामुळे छान. कुठलीही कंपनी असते आणि मी म्हटलं तसं की आमचा हा चढता जो ग्राफ आहे त्याच्या कामाचा, मागे आहेत लोकं. त्यामुळे CSR फंडिंगसाठी पण आता कंपन्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स आलाय की ठीक आहे. कॉन्फिडन्स. ते कसं असतं ना की जेव्हा कंपनी एखादी आम्हाला पैसे देते तेव्हा त्या कंपनीला पण पाहिजे असतं ना की अरे मी आज तुम्हाला एक लाखभर रुपये देणार, तर ते तुम्ही नीट वापरणार का नाही वापरणार. नाही, पण तुमचं जे म्हणजे मी नेहमी म्हणते, की माणूस बोलण्यापेक्षा वर्क स्पीक्स. म्हणजे तुमचं कार्यच दाखवतं ते. म्हणजे तुमची तळमळ आहे, तुमची त्याच्यामध्ये ऊर्जा लागलेली आहे, तुमचं एक स्वप्न आहे, जे तुम्ही ऑलरेडी पूर्ण केलंय, पण ते आता अजून खूप भव्य-दिव्य करायचंय आणि हे करायचंय. दिसतं ना. बरोबर. कार्य जेव्हा दिसतं, तेव्हा मला असं वाटतं, की ते पुढे जाणारच आणि जग बदलायला निघालोय, तर आपल्या छोट्याशा कम्युनिटीमध्ये म्हणजे समाज नक्कीच. आपल्या आजूबाजूचं जरी कम्युनिटी आपण बदलली, तरी आपलं आयुष्य सार्थ झालं नाही का? नक्कीच सार्थ झालं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.